बोला. मुलांनो, ही जी आज आपण जी वृक्ष लागवड केलेली आहे की आपल्या गावामध्ये आपला परिसर ऑक्सिजनमय राहायला पाहिजे. पाण्यापासून निचरा होऊन जाणारी जमीन ती धूप थांबली पाहिजे. आणि ह्या वृक्ष लागवडीमुळे आपल्या गावाला, आपल्या शेतीला, आपल्या परिसराला एक मोठा वातावरण निर्मिती असा ऑक्सिजन निर्माण होतो. आणि त्याच पद्धतीनं आपलं असणारं निसर्गरम्य ठिकाण, झाडे लावा झाडे जगवा ही शासनाने जी काढलेली मोहीम आहे खरोखरच ती एवढी महत्त्वाची आहे की झाडामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो, पुन्हा स्वच्छ हवा मिळते, पाऊस पाणी पडतो. आणि असणाऱ्या आपल्या ग्रामीण भागामध्ये ह्या पावसाचा फार मोठा उपयोग शेतकऱ्यांना होतो. ह्यासाठीच आपण माझी वसुंधरा या अभियानानंतर अनेक वृक्ष लागवड केली. अनेक ठिकाणी अनेक योजना शासनाने दिलेल्या राबवल्या. प्रत्येकाच्या घरी कचराकुंडी, प्रत्येकाला शोषखड्डा, अशा अनेक मोहिमेतून त्या वृक्ष लागवडी केलेले जी आहे की नाही केलेले नाही वृक्ष जवळजवळ जे मार्केट यार्डातली वृक्ष लागवड, प्राथमिक आरोग्य केंद्रातली वृक्ष लागवड, आश्रमशाळेची वृक्ष लागवड, रेल्वेच्या असणाऱ्या मोकळ्या जागा त्या ठिकाणी केलेली वृक्ष लागवड, जवळ 12,000 झाडांची वृक्ष लागवड केली आपण. त्यामुळं आज या वातावरणामध्ये एवढा बदल झालेला आहे. आपल्याला पाऊस कमी पडत होता, पाऊस पडाला, हवामान स्वच्छ. आपला परिसर जर स्वच्छ ठेवायचा असेल तर झाडं लावली पाहिजेत, आपली परसबाग लावली पाहिजे, फळांची झाडं लावली पाहिजेत. आणि त्यामुळं आपलं वातावरण आनंदमय होण्यासाठी आपण नेहमी प्रत्येक वर्षी किमान मानशी 2 तर झाडं लावणं गरजेचं आहे. वृक्षतोड थांबवली पाहिजे. अशा पद्धतीनं आपण जर ही भूमिका राबवली नक्कीच आपल्या भागामध्ये पाऊस पाणी चांगल्या प्रकारे होईल आणि एक स्वच्छ अशी हवा आपल्याला मिळेल आणि आपलं आरोग्य निरोगी, स्वच्छ आणि सुंदर राहील. एवढंच इतकं भूमिका आपण राबवायची आहे आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये ही भूमिका राबवली तर नक्कीच आपला शेतकरी, सर्व नागरिक सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी ह्या माझी वसुंधरा या अभियानांतर्गत आम्ही तुम्हाला सांगू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बंद करा.